गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर प्रेमभीम ह्या गाण्याचं शूट कसं झालेलं आहे ते तुम्हाला बघायचं आहे का? व प्रेमभीम ह्या गाण्यादरम्यान झालेली धमाल मजा मस्ती तुम्हाला बघायची आहे का? तर चला सुरू करूयात. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? तर आपल्या गाण्याची पहिली लोकेशन होती तावसे या गावातील 150 वर्ष जुना असलेला हा वाडा. वाडा जेवढा सुंदर दिसतोय तेवढेच तावसे गावातील लोक देखील सुंदर आणि प्रेमळ होते. आम्हाला शूटिंग दरम्यान लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मदत त्यांनी केली व एवढ्या मोठ्या वाड्याची परवानगी देखील दिली. एवढे सहयोगी, प्रेमळ आणि मनमिळाऊ लोक तुम्हाला फक्त आणि फक्त आमच्या कानादेश मध्ये बघायला मिळतील. व्हिडिओला लाईक करा व कमेंट मध्ये जय कानादेश लिहायला विसरू नका. तर चला पुढे बघूयात की एक गाणं शूट करायला किती मेहनत लागते. शूट करत असताना भरपूरदा रिटेक होतात व त्या रिटेक मधून एक चांगली क्लिप भेटली की ती तुम्हाला मोठ्या पडद्यावर दाखवली जाते. पण ह्या गोष्टी जेवढ्या सोप्या दिसतात तेवढ्या नसतात, कारण एका क्लिपला शूट करण्यासाठी 2 ते 3 घंटे लागतात व एक क्लिप ही 1 किंवा 2 सेकंद ठेवली जाते. म्हणजे बघा 5 मिनिटाच्या गाण्यासाठी केवढी मेहनत घेतली जाते. आता बघा, हे आमचे डिरेक्टर मकरंद चौधरी हे ओपनिंगचा सीन डिझाईन करत आहेत की तो सीन कसा असला पाहिजे, कुठला अँगल असला पाहिजे, लाईट कशी असली पाहिजे. एवढ्या छोट्या छोट्या व बारीक गोष्टींवर काम करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. तर बघा खरंच किती मेहनत असते ना. पण ह्या सगळ्या गोष्टींचे चीज केव्हा होतं माहितीये? जेव्हा ते पूर्ण गाणं तुमच्या समोर येतं व त्याला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद देता व त्या छोट्याशा आनंदासाठी ध्वनिपंख प्रोडक्शन काम करत असते. तर आता बघा, आम्हाला एक प्लेनचा सीन शूट करायचा होता ज्यात दर्शन भाऊ प्लेन फेकतील व ते प्लेन उडून शाळेत जाईल. हे सीन ओपनिंगचे असल्यामुळे खूप डिटेल वर्क केला जात होता, पण आमची मजा मस्ती देखील थांबत नव्हती. व त्यात वाड्याची सुंदरता व गावाचं लूक म्हणजे कमालच. तसं तर दर्शन भाऊ कोल्हापूरचे आहेत, पण ते आमच्या टीम मध्ये आल्यानंतर आमच्यामध्ये पूर्णपणे मिक्स झाले होते व त्यांना आमच्यासोबत काम करताना मजा देखील येत होती. ही आमची ऍक्ट्रेसेस प्रिया. हिने फ्री टाइम मध्ये व्लॉगिंग आणि मेकअप या दोघांवर एक्सपेरिमेंट करायचं म्हणून तिने सगळे एक्सपेरिमेंट सुशांतवर केले. आणि सुशांत बघा लाजून किती लाल झालाय. तर बहीण आपल्या छोट्या भावावर असे एक्सपेरिमेंट करतच असते. तुमच्यासोबत पण झालं असेल. पण असो, ह्या सगळ्या गोष्टी तर सुरू राहणारच. एकीकडे मजा मस्ती सुरू होती तर एकीकडे सिरियस काम, कारण आम्हाला आज पूर्ण दिवस एका सीनसाठी लागला होता व आमच्या हाती मोजून 30 ते 35 सेकंदाची फुटेज आली होती. पण शूटिंगचा पहिला दिवस असल्यामुळे काम थोडं स्लो होतं, पण सगळेच लोक आपलं काम प्रामाणिकपणे करत होते. प्रोडक्शन टीम, टेक्निकल टीम, ऍक्टर्स, बॅकस्टेज सगळे लोक आपलं काम व मजा मस्ती यामध्ये बॅलन्स बनवून चालत होते. तेवढ्यात आमच्या गाण्याचे सिंगर, कंपोजर आणि प्रोड्युसर किशोर राजपूत सर यांची एंट्री झाली व दर्शन भाऊने त्यांच्यासोबत पण एक व्लॉग शूट करून घेतला. सगळे लोक काम करून दमली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही कमी नव्हता. तर आमचं डे 1चं शूट कम्प्लीट झालेलं होतं. आता बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये की काय काय मजा मस्ती होते. हे तर फक्त ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा व ध्वनिपंख इन्स्टा व युट्यूब दोघांना फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.